लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान अवकाळी पावसानं केलेलं आहे। प्रामुख्यानं रेणापूर आणि जळकोट तालुक्यामध्ये द्राक्ष बागा असतील किंवा केळीच्या बागा असतील, आंबे असतील, याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। किल्लारीच्या भागात देखील केळीच्या बागा ज्या आहेत ते उलमडून पडलेलं चित्र पाहायला मिळतं आहे। द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। रेणापूर तालुक्यातल्या सिंदगाव परिसरामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं पूर्णपणे केळीची ही द्राक्षाची जी बाग आहे ती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे अवकाळी पावसानं। झाडं जी आहेत ती पूर्ण कोलमडून पडलेली आहेत। अगदी उद्ध्वस्त झाल्याचं चित्र जे आहे ते या बागेमध्ये दिसतंय। आपण जर पाहिलं तर ही बागेतलं जे द्राक्ष आहेत ती द्राक्ष पूर्णपणे म्हणजे आता नासाडी व्हायला लागलेली आहे, खराब व्हायला लागले ते द्राक्ष, कारण याच्यावर जो अवकाळी पावसाचा मारा बसलेला आहे त्यामुळे याची जी सुदृढता आहे ती आता कमी व्हायला लागली आहे आणि त्यामुळे ही जी द्राक्ष आहेत ते पूर्णपणे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं आणि शेतकरी आता अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळतं। या भागातले शेतकरी आहेत, मला सांगा तुमची किती एकर ही द्राक्षाची बाग होती आणि कसं नुकसान झालेलं आहे? द्राक्षाबरोबरच आणखी कोणत्या कोणत्या पिकांचं नुकसान झालं आहे? नमस्कार साहेब, मी आपल्या TV9च्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझा हा जो प्लॉट होता हा सुपर सोनाकाचा प्लॉट आहे। 4 एकरचा माझा प्लॉट होता। माझा हा मालाचा सौदाही झाला होता। 52 रुपये किलोनी माझा माल मार्केटमध्ये जाणार होता। निसर्गाच्या चक्रामुळे हे सगळी माझी जी बाग आहे ती उलमडून पडलेली आहे। आज माझा माल हा पूर्णतः पावसाने नासत आहे माझा। अक्षरशः मालला जर आपण पाहिलं साहेब, हे पहा तुम्ही, हे पहा, हा सगळा माल जो आहे पावसाने हा पूर्णतः नासलेला आहे आणि माझा जो माल होता आज 15 रुपये किलोनेही कोणी घेऊन जायला तयार नाही आहे। अशा पद्धतीचं जे आहे ते आमच्या भागातल्या गारपिटीमुळे किंवा निसर्गाच्या पावसामुळे ही माझी बाग जी आहे ती अक्षरशः उन्मडून पडलेली आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। त्यासोबतच मग आमच्या शिवारातले केळीचे जे शेतकरी आहेत, केळी पिकाचंही खूप मोठं नुकसान झालेलं आहे। केळीच्या बागाही उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आंब्याच्या बागा जी आहेत त्या देखील आंब्याच्या बागाची खूप नासाडी झालेली आहे। त्याचबरोबर आमच्या परिवारात या पिकाबरोबर जे काही पीक हाती आल्यावर जे काही करायचे जे कामं होते, लेकरांचे शिक्षण असतील, आईवडिलांचा दवाखाना असेल किंवा त्याचबरोबर घरातील विविध आजार आहेत साहेब, शुगर बीपीचे पेशंट आहेत किंवा जे काही माणसाचं जे काही आहे खूप मोठं जे आहे ते सांगायचं तर शेतकऱ्यांचं जे अर्थचक्र आहे ते पूर्णपणे कोलमडून पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। या द्राक्षाच्या बागेपासून म्हणजे या झाडांपासून किमान शेतकरी 7 ते 10 वर्ष हे द्राक्षाचं पीक घेऊ शकत होते, मात्र झाड जे आहे ते जमिनीपासून म्हणजे तुटून पडल्यामुळं, उखडलं गेल्यामुळं हे द्राक्षाचं झाड किंवा ही द्राक्षाची बाग पुन्हा शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणार नाही आहे। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त होताना लातूर जिल्ह्यातला पाहायला मिळतो आहे। अवकाळीचा मोठा फटका जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसलेला आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।